महानगरपालिकेच्या शाळेत आज आलेला आज शाळेचा पहिला दिवस आहे. काय सांगाल आज या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे तुम्ही महापौरांनी एकत्र मिळून? मी असे महापौर, आमचे आमदार पराग शहाजी, नगरसेविका आमच्या राखीताई, आमचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, आम्ही सगळेच जण आणि आमच्या महानगरपालिकेचे सर्व शिक्षण विभागातील अधिकारी. आज शाळेचा पहिला दिवस. खऱ्या अर्थाने ही इमारत याला रूप, रंग, साज, सूर विद्यार्थी ज्या वेळेला येतात त्याच वेळेला चढतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामधला पहिला गुरु आईवडील असतात आणि त्यानंतर शिक्षक आणि शिक्षक देणारी शाळाही असते. आणि म्हणून गुरु शिष्यांचा भेटच आहे. हा आनंदाचा सोहळा आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना आपण सुट्टीनंतर पुन्हा भेटायचं, एकत्र अभ्यास करायचा, एकत्र खेळायचं. आणि शिक्षकांना सुद्धा हुरहुर असते की अरे आपली मुलं, आपले विद्यार्थी 2 महिने झाले आपल्याबरोबर नाही आहेत, त्यांचा आनंद. आणि म्हणून या सगळ्याला आनंद सोहळा म्हणून आपण पाहतो. या विद्यार्थ्यांचं स्वागत करणं याचा अर्थ पुन्हा एकदा आपल्या ज्ञान प्रक्रिया केंद्रामध्ये विद्यार्थ्यांची सहभागिता देणं, हा आनंदोत्सव साजरा करताना आम्हाला अतिशय समाधान होत आहे. जे विरोध करतायत ते कंत्राटदाराचे समर्थक आहेत. कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू बरोबर, कंत्राटदाराने दिलेल्या वस्तू वेळेत आणि जेम पोर्टलवरनं पारदर्शक पद्धतीने येणाऱ्या गोष्टींमध्ये शंका. आणि म्हणून कंत्राटदार धार्जिणे लोकच जेम पोर्टलच्या खरेदी आणि त्याच्या वितरणावर शंका उपस्थित करत आहेत. एकूण काय तुम्ही सांगाल, ज्या पद्धतीने जेम पोर्टलवरून आरोप होत आहेत यामागे काय राजकारण वाटतं तुम्हाला? कंत्राटदाराचं हित विरोध करण्याचं कारण काय? एक पोर्टल आहे जे पारदर्शक आहे, जे सर्वमान्य आहे, जे सरकारमान्य आहे, जे किफायतशीर आहे आणि ते योग्य पद्धतीने काम करते. तिथून खरेदी केली तर यांच्या पोटात दुखण्याचं काय कारण? आणि कंत्राटदारांनी केली का हातसफाई? या कंत्राटदार हातसफाईचे समर्थक आहेत जे विरोध करत आहेत. खरंच वस्तू पोचल्यात का? स्वतः मागणी केली आहे का? ते पोचल्या आहेत, पोचतील आणि पोचणारच. एकूण महानगरपालिकेच्या शाळेत आलेला आहात, पण महानगरपालिकेच्या शाळा टिकवणं देखील आता महानगरपालिकेकडे मोठं आव्हान झालेलं आहे. आत्तापर्यंत 9 शाळांच्या जागा ज्या आहेत महानगरपालिकेने खाजगी संस्थांना दिलेल्या होत्या. त्यातील एक पंतनगरची शाळा आहे ज्या संदर्भात राखी जाधव यांनी देखील आवाज उचलला, स्थानिक नागरिकांनी आवाज उचलला, सगळ्याच पक्षांनी आवाज उचललेला आहे. पराग यांनी देखील पत्र दिलेलं आहे. अशा प्रकारच्या 9 शाळा महानगरपालिकेच्या ज्यांच्या 2-3 प्रकार आहेत. एक बांधून तयार असलेली शाळा, दुसरं शाळेसाठी आरक्षित भूखंड आणि तिसरं विविध पुनर्विकासामध्ये ज्या AR म्हणजे अकोमोडेशन रिझर्वेशन खाली मिळणाऱ्या शाळा. या तिन्हींवर सर्वंकष धोरण पारदर्शक पद्धतीने महानगरपालिका करेल आणि त्या पद्धतीची कार्यवाही चालू आहे. ज्या भूखंड आहेत ते पुन्हा घेण्यात यावे. बघा, मुद्दा आहे की आम्ही कुठल्याही पद्धतीने महानगरपालिका, मुंबईकर आणि महानगरपालिकेतले शाळेतले विद्यार्थी यांच्यावर अन्याय होईल आणि गैरफायदा दुसरा कोणीतरी घेईल अशी कुठलीही भूमिकेला भारतीय जनता पक्षाची मान्यता नाही. सर, अनधिकृत शाळांसाठी प्रश्न आहे. शाळा सुरू झालेल्या आहेत, पण त्या अनधिकृत शाळांचं जे आपण काही शाळांना नोटीसा देखील तशा पाठवलेल्या आहेत, तर त्या विद्यार्थ्यांचा काय असा एक प्रश्न समोर त्यांच्या उभं राहिला आहे की आता त्यांच्याबद्दल कसं? अनधिकृत कुठलीही गोष्ट ही खपवून घेतली जाणार नाही. अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीवर लावणं हे बरोबर नव्हे. त्या विद्यार्थ्यांना जवळच्या महानगरपालिका शाळा आणि अन्य शाळांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आम्ही सगळे काम करू. आत्ताच म्हणजे दिलीप सोमा यांनी काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर गोंडी परिसरांमध्ये शाळांची पाहणी केली होती. या ठिकाणी ह्या शाळा आढळून आल्या. आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी एक विषय घेतलेला आहे की या शाळांमध्ये कागदपत्र देखील बोगस बनवली गेल्याचे समोर आलेलं आहे. ही कागदपत्र कदाचित पुढची डॉक्युमेंट तयार करण्यासाठी केली असावीत असा संशय आहे त्यांना. कसं पाहते आता शाळांचा उपयोग इथे आता कागदपत्र देखील तयार करण्यासाठी केला गेलेला असावा असा त्यांचा आरोप आहे. बघा, किरीट सोमय्या यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या मुंबई शहरामध्ये बोगस दाखले, जन्ममृत्यूचे प्रमाणपत्र या सगळ्या विषयावर प्रचंड मेहनत करून त्यांनी पुरावे गोळा केले, ते प्रशासनासमोर मांडले
आणि प्रशासनाला त्याची चौकशी करायला लागली. मी स्वतः बैठक घेतली, महापौर मॅडमने बैठक घेतली. आम्ही सगळेच या बोगस मनोवृत्तीच्या विरोधात आहे. मग या बोगस जन्म मृत्यू प्रमाणपत्र असेल, या सगळ्या व्यवस्था उभा करणाऱ्या अन्य काही अशा गोष्टी, अनधिकृत शाळा असतील किंवा अन्य काही असेल, हे जर कारणीभूत असतील तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे. यात चुकीचं काय? आता ते पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देखील दाखल करायला आज जाणार आहे. बिलकुल त्यांनी केली पाहिजे आणि पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. सर, एक राजकीय प्रश्न आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर 16 तारखेला ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे. त्यामुळे ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे मात्र त्यामध्ये सहभागी होणार नाहीत असं माहिती मिळते. शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार, महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार भरीव काम करत आहे. आता तर तशा अर्थाने विना अट ही कर्ज मुक्तीच आहे. ते नवीन धोरण कॅबिनेटमध्ये मंजूर झालं, ती योजना कामाला लागली. जे आमचे शेतकरी कर्जाचे हप्ते वेळेत भरतात त्यांनाही प्रोत्साहनात्मक त्या ठिकाणी त्यांचा अधिकार दिला जातो आहे. मग या सगळ्यात आंदोलनाचा विषय आला कुठे? सूचना असतील तर करा. आणि जर उभाटा सेना आंदोलन करणार असेल तर माझा प्रश्न एवढाच आहे की आंदोलनाची संख्या तुम्ही इनोवामध्ये घेऊन जाणार आहात का नॅनो कारमधला घेऊन जाणार आहात तेवढं सांगा. आणखीन एक प्रश्न आहे. नवी मुंबईत आज मुख्यमंत्री गेलेले आहेत आणि काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये एकनाथ शिंदेचं नाव नसल्याचं विरोधक म्हणत आहे. त्यामुळे विरोधकांनी कुठेतरी महायुतीमध्ये पुन्हा एकदा काही गडबड आहे का अशी शंका व्यक्त केली. बघा, विरोधक बदनाम आहेत. त्यांनी महायुतीतल्या नेत्यांच्या नामाबद्दल चिंता करू नये. आणि एकनाथजी आमचे नेते आहेत, सुनेत्राताई नेते आहेत, देवेंद्रजी नेते आहेत. ते तिघं बरोबर एकमेकाला बरोबर घेऊन राज्याच्या हिताचं काम करत आहेत. बदनाम लोगों ने हमारे नाम की चिंता नहीं करना.